नमस्कार मंडळी, आजच्या या भागात तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण एका अशा कथेवर बोलणार आहोत ना, जी ऐकून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल. गोष्ट आहे एका चिमुकलीची आणि तिच्या अफाट, निस्सीम भक्तीची, जिने चक्क अशक्य गोष्ट शक्य करून दाखवली. तर चला लगेचच या भारी कथेला सुरुवात करूया. आता मला सांगा, 5 वर्षांच्या एका चिमुकलीची शुद्ध भक्ती एखाद्या अवाढव्य रथाला जागेवरच थांबवू शकते का? म्हणजे ऐकायला हे थोडं विज्ञानाच्या पलीकडचं आणि अशक्यच वाटतं ना. पण आजच्या आपल्या कथेचा हाच तर मूळ गाभा आहे. भक्तीत किती प्रचंड ताकद असते आणि ती भौतिक नियमांनाही कशी मागे टाकते हेच आपणच पाहणार आहोत. तर होतं काय, गोष्ट एका अत्यंत सुंदर आणि निसर्गरम्य गावाची आहे. गावातले सगळे लोक भारी धार्मिक आणि भगवान विष्णूचे परमभक्त. तिथे एक भव्य मंदिर आहे. आता याच गावात एक महिला रोज न चुकता आपल्या 5 वर्षांच्या मुलीला घेऊन मंदिरात दर्शनाला जाते. आता ती छोटी मुलगी म्हणजे अत्यंत जिज्ञासू, अगदी निरागस. आईची ही रोजची भक्ती बघून तिच्याही छोट्याशा मनात प्रचंड कुतूहल जागं होतं. आणि मग या रोजच्या देवदर्शनामुळे त्या चिमुकलीच्या मनात काही भन्नाट पण अगदी साधे प्रश्न उभे राहतात. ती आपल्या आईला विचारते, आई, देव नेमका कुठे असतो ग? त्याचं घर कुठे आहे आणि आपण त्याला भेटायला जाऊ शकतो का? आता पहा, हे प्रश्न किती निष्पाप आहेत, पण याच प्रश्नांमधून या संपूर्ण कथेला एक जबरदस्त वळण मिळतं. त्या लहानग्या जीवाला देवाबद्दल जाणून घ्यायची अक्षरशः ओढ लागलेली असते. आता मुलीचे हे प्रश्न ऐकल्यावर आई तिला आगामी जगन्नाथ रथयात्रेबद्दल सांगते. ती म्हणते, जो कोणी भक्त पूर्ण श्रद्धेने आणि भक्तीने देवाचा रथ ओढतो ना, तो देवाचा सर्वात लाडका भक्त समजला जातो. आणि हे बघ, नशिबानेच कोणाला तरी हा योग मिळतो. आता झालं, हे फक्त एक उत्तर नव्हतं. या एका वाक्यानं त्या मुलीच्या मनात अशी काही ठिणगी टाकली की आपणही देवाचा रथ ओढायलाच हवा, हा विचार तिच्या डोक्यात अगदी पक्का बसला. आता जसजशी रथयात्रेची वेळ जवळ येऊ लागते, तसतसा या चिमुकलीचा हट्ट वाढतो. ती आईच्या मागेच लागते की मला पण तिथे यायचंय आणि देवाचा रथ ओढायचाय. आता इथे येतो मोठ्या माणसांचा प्रॅक्टिकल विचार. आई तिला समजावते की अगं, लहान मुलांना तिथे जाऊ देत नाहीत आणि त्यांना कोणी रथही ओढू देत नाही. पण ही लहानगी आपला हट्ट सोडायला तयारच नसते. मोठ्यांच्या या नियमांपेक्षा तिची आंतरिक इच्छा कितीतरी पटीने स्ट्रॉंग असते. आता आपण थोडं याच्या खोलात जाऊन बघूया. इथे ना 2 अगदी टोकाच्या विचारसरणी आमनेसामने आहेत. एका बाजूला आहेत आपले गावकरी, ज्यांचा विचार एकदम प्रॅक्टिकल आहे. त्यांच्या मते एवढा मोठा रथ ओढायला मोठ्या माणसांचीच ताकद लागणार आणि ही पोरगी तिथे गेली तर चाकाखाली चिरडली जाईल. ही झाली त्यांची तर्कशुद्ध आणि थोडीशी अहंकारी विचारसरणी. आणि दुसऱ्या बाजूला कोण आहे, तर ती 5 वर्षांची निरागस मुलगी, जिच्याकडे कसलीही ताकद नाहीये, पण आहे ती फक्त भगवान जगन्नाथांवरची अढळ श्रद्धा आणि शुद्ध भक्ती. आता साहजिकच गावकऱ्यांनी तिला ओरडून हटकलं, तिची चेष्टा केली आणि मागे राहायला सांगितलं. तेव्हा त्या मुलीला आला प्रचंड राग आणि त्या रागाच्या भरात ती असं काही बोलून गेली जे थक्क करणारं होतं. ती म्हणाली, जावा जावा, तुम्ही मला घेऊन जात नाही ना, माझ्याशिवाय जगन्नाथ देवाचा रथ पुढे हलणारच नाही. आता हे वाक्य म्हणजे तिच्या शुद्ध भक्तीतून आलेली एक भविष्यवाणीच होती. पण गावकऱ्यांना काय, त्यांनी फक्त तिची खिल्ली उडवली, हसले आणि तिला तिथे सोडून रथ ओढायला निघून गेले. बरं, आता तो रथयात्रेचा दिवस कसा पुढे जातो ते पाहूया. सकाळी तर गावकरी अगदी ओव्हर कॉन्फिडन्समध्ये त्या चिमुकलीला मागे सोडून गेले, पण दुपारच्या सुमारास एक भयंकर अनपेक्षित घटना घडते. तो प्रचंड मोठा रथ अचानक एका जागी अडकून पडतो. तो जागचा जराही हलत नाही. दुपार सरू लागते तशी गावकऱ्यांची धडधड वाढते. त्यांच्या लक्षात येतं की आता मोठा प्रॉब्लेम झालाय आणि बरोबर त्याच वेळी त्यांना आठवतात ते त्या लहान मुलीने रागात उच्चारलेले शब्द. आता इथे 1 सेकंद थांबूया. विचार करा, तो अवाढव्य रथ अचानक असा का थांबला असेल? एवढे लोक एवढी ताकद लावूनही तो का हलत नव्हता? तुम्हाला ते चिमुकलीचे शब्द आठवतात का? बरोबर, भौतिक जगाचे नियम इथे पूर्णपणे फेल झाले होते आणि एका चिमुकलीच्या शुद्ध भक्तीने आपली ताकद दाखवायला सुरुवात केली होती. गावातली ती सगळी तगडी, मजबूत माणसं आपली सगळी ताकद पणाला लावत होती. जोर लगा के हैशा सुरू होतं. पण त्यांच्या त्या अफाट शारीरिक ताकदीचा शून्य उपयोग. तो एवढा मोठा रथ 1 इंच सुद्धा पुढे सरकायला तयार नव्हता. म्हणजे माणसाचा तो शारीरिक शक्तीचा आणि मोठेपणाचा अहंकार इथे अक्षरशः मातीमोल ठरला होता. आणि हाच या कथेचा सर्वात मोठा टर्निंग पॉइंट आहे. स्वतःच्या ताकदीवर मगरूर असणाऱ्या गावकऱ्यांचा अहंकार अखेर गळून पडला. त्यांना ही जाणीव झाली की भगवान जगन्नाथांना तुमची ताकद नाही, तर लहान मुलांची ती निरागसता हवी असते.
मग काय, गावकऱ्यांनी आपला सगळा इगो बाजूला ठेवला, ते गावात परतले आणि त्या 5 वर्षांच्या चिमुकलीला अगदी सन्मानाने तो रथ ओढण्यासाठी घेऊन आले. आणि यातून एक कमालीची गोष्ट दिसून येते. जेव्हा ती 5 वर्षांची लहानगी रथाजवळ येते आणि आपल्या छोट्याशा नाजूक हातांनी रथाच्या दोरीला नुसता स्पर्श करून ओढायला लागते, तेव्हा चमत्कार होतो. तो मगाशी तसूभरही न हललेला आवाडभेव रथ अगदी लोण्यासारखा सहज पुढे सरकू लागतो. तिथे उभे असलेले सगळेच जण अक्षरशः अवाक. जिथे शेकडो मोठ्या माणसांची ताकद कमी पडली, तिथे त्या चिमुकलीच्या एका स्पर्शाने काम केलं. आता ह्या सगळ्या घटनेवरून आपल्याला काय शिकायला मिळतं? तर खऱ्या भक्तीची व्याख्या. खरे भक्ती म्हणजे दुसरं तिसरं काही नसून एक अत्यंत शुद्ध आणि पवित्र अवस्था आहे. ईश्वरापर्यंत पोहोचण्यासाठी तुमचं वय काय आहे, तुमची बॉडी किती बनवलीये किंवा समाजात तुमचं स्टेटस काय आहे, या कशाचीही गरज नसते. भक्ती ही नेहमी हृदयाच्या शुद्धतेवरून मोजली जाते, तुमच्या फिजिकल ताकदीवरून नाही. हाच तो धडा जो त्या दिवशी त्या गावकऱ्यांना कायमचा मिळाला. तर मंडळी, या संपूर्ण कथेचा हाच सर्वात सुंदर सारांश आहे. देवाची कीर्ती नक्कीच अफाट आहे, पण तिथपर्यंत पोहोचवणारी शुद्ध भक्ती ही त्याहूनही मोठी आहे. शुद्ध भक्ती हा असा एक धागा आहे जो सर्वांना एकाच पातळीवर आणतो. भक्त शारीरिकदृष्ट्या कितीही लहान असो किंवा मोठा, ईश्वरासाठी ते सगळेच समान आणि तितकेच लाडके असतात. जाता जाता एका अशा प्रश्नावर विचार करूया जो आपण सर्वांनी स्वतःला विचारला पाहिजे. आपण आपल्या रोजच्या आयुष्यात किती वेळा या शारीरिक मर्यादा आणि समाजाच्या अपेक्षांच्या ओझ्याखाली दबून जातो आणि त्यामुळे शुद्ध विश्वासाची आणि भक्तीची जी खरी ताकद आहे ती ओळखायला आपण विसरून जातो? हा विचार नक्कीच आपल्याला अंतर्मुख करणारा आहे. या सखोल विचारासह आजचं हे सादरीकरण आपण इथेच थांबूया. तुम्हाला काय वाटतं हे नक्की स्वतःला विचारून पहा. धन्यवाद.